आजी आजोबा वारल्यानंतर, कुणाचे आई वडील वारल्यावरती ते घरात फोटो लावतात. काही लोक बोलतात की हे नाही लावायचं. त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की हे लावणं योग्य आहे की नाही? काही लोक म्हणण्यापेक्षा मी स्वतःही हे मानते की मृत व्यक्तींचे फोटो घरात लावू नये. ओके. बघा ह्याच्यामागचं कारण काय आहे की मृत व्यक्ती झाल्यानंतर आपण जेव्हा मृत होतो किंवा आपण जेव्हा ही पृथ्वी सोडतो त्यावेळेस पृथ्वी सोडल्यानंतर त्या व्यक्तीचा आणि आपलं संबंध हा आत्मा म्हणून असतो. कारण आपण त्यांना आत्मा म्हणून बघतो. आपल्याकडे पूर्वजन्म ही संकल्पना आहे. तेव्हा आपण पृथ्वीवर जर जन्म घेतलाय तर आपण कुठल्या ना कुठल्या कार्मिक अकाउंटमधूनच या जन्माला आलेलो आहोत. तुम्ही नुसतं नावाला फोटो नाही ठेवणार, कधी तुम्ही बघून काहीतरी बोलणार, काय पण अगदी अगदी हेच होतं की तुम्ही इमोशनली तिथे अडकून राहता आणि तुम्ही इमोशनली अडकलाय म्हणून आपण पॉझिटिव्हली घेऊ. तर त्या आत्म्यांना असं वाटतं की अरे मला माझी गरज आहे हिला, मग मी राहतो. बरं ते राहतात त्याच्यामुळे काय होतं, त्यांना पुढची गती मिळत नाही. कारण आपल्याकडे गती सांगितली आहे, सद्गती मिळो. आपल्याकडे RIP ही संकल्पना नाही आहे. मग जर सद्गती त्यांना मिळायची असेल तर त्यांना पहिली पृथ्वी सोडली पाहिजे. आणि पृथ्वी सोडण्याचा पहिला नियम आहे की तुम्ही याच्यातून बाहेर पडा. पण आपण त्यांना फोटोरूपी ठेवून जर त्यांना अडकून ठेवत असू, मी हे म्हणत नाही आहे फोटो काढून टाकायचे. मी हे म्हणते की तुम्ही ते फोटो घ्या, पांढरं शुभ्र कॉटनचं वस्त्र घ्या, त्यामध्ये तो फोटो घडी करून ठेवा. त्यांच्या वर्षातून एकदा तिथीला काढा. त्या तिथीला त्यांचं पूजन करा. त्यांना तुम्हाला जे काही खाऊ पिऊ घालायचं, जे करायचं ते करा. ते करून पुन्हा त्यांची पूजा झाली की पुन्हा ते क्लोज करून तुमच्या घराच्या दक्षिणेला त्यांना ठेवा. आणि स्पेशली दक्षिणेला जिथं यमपद येतं तिथे ठेवा.